राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठी वेगवेगळी समीकरणं पडताळून पाहतात। एखादं समीकरण चाललं आणि सत्तेत बसण्याची संधी मिळाली की त्याच समीकरणाला हवा भरली जाते, त्याच्यावरच पुढचं राजकारण केलं जातं। बऱ्याच वेळा कोणतंच समीकरण फिट बसत नाही आणि मग त्यातनं वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणीही केली जाते। भाजपसाठी माधव पॅटर्न वरदान ठरला तर काँग्रेस राष्ट्रवादीसाठी सर्वांना सोबत घेऊन राजकारण करण्याची भूमिका आतापर्यंत फायदेशीर ठरली। शिवसेना भाजपला हिंदुत्वाची भूमिका सत्तेपर्यंत घेऊन गेली। जे पक्ष काही एक समीकरणे घेऊन सत्तेत गेले त्यांचं ठीक आहे, मात्र जे पक्ष अजूनही सत्तेत गेलेच नाहीत त्यांना मात्र पर्याय शोधावे लागतात। या पर्यायाच्या शोधातूनच नवनवीन समीकरणं पडताळली जातात। अशा नवनव्या शक्यता आजमावून पाहणारे पक्ष आपल्याला दिसून येतात। महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि मनसे यांना सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी मल्टिपल ऑप्शन स्वीकारावे लागलेत। त्यापैकी आज वंचित बहुजन आघाडीच्या बद्दल आपण बोलूयात। मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये नुकत्याच झालेल्या संविधान सन्मान महासभेत ओबीसी नेत्यांची उपस्थिती दिसून आली। लक्ष्मण हाकेंनी तर जोरदार भाषण केलं। या निमित्ताने वंचित आणि ओबीसी अशी मोट बांधण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरेल हे बघायला लागेल आणि वंचितची आधीची समीकरणं कोणती आहेत, ती समीकरणं यशस्वी ठरली आहेत का, या सगळ्यांचा आढावा आपण या व्हिडिओतनं घेणार आहोत। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। 2019 लोकसभा निवडणुकीआधी एक महत्त्वाची युती झाली। ती युती होती वंचित आणि एमआयएमची। जय भीम जय मीम असे नारे लागले आणि लोकसभा निवडणुकीत चमत्कार झाला। राज्यात पहिल्यांदा एमआयएमला खातं उघडता आलं। इम्तियाज जलील खासदार झाले। अनेक ठिकाणी या दोन पक्षांच्या युतीने चांगली मतं घेतल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला, मात्र प्रकाश आंबेडकरांचा देखील पराभव झाला। पुढे विधानसभा निवडणुकीत देखील अशीच साथ देण्याचं ठरलं, मात्र काही एक कारणाने कामकाज गंडलं। विधानसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमची युती होऊ शकली नाही। त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला। एमआयएमने विधानसभेला 100 जागांची मागणी केलेली, मात्र त्यावर तोडगा न निघता युती तुटली। त्यानंतरचा महाराष्ट्रातील राजकीय पट वेगाने बदलत गेला। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली। कधी नव्हे ते शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन झालं। पुढे शिवसेनेत फूट पडली, भाजप पुन्हा सत्तेवर आली। हे सगळं चालू असताना मुंबई मनपाचा कार्यकाळ संपत आलेला। बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होतील अशी परिस्थिती होती। एकूणच वातावरणात निवडणुकांचं वारं वाहू लागलं। अशा वेळी प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। शिवशक्ती भीमशक्तीने एकत्रित येण्याचा निर्णय घेतला। पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या। त्यामुळे जागा वाटप कसं असणार, बाकीच्या घटक पक्षांना विचारात घेतलं जाणार की नाही, अशा सगळ्याच गोष्टी पेंडिंगवर पडल्या। त्यानंतरच्या काळात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मोठं आंदोलन उभं राहिलं। जरांगेंच्या मागे असणारा मोठा समुदाय आपल्या बाजूने यावा यासाठी सगळेच राजकीय पक्ष प्रयत्न करत होते। त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंची भेट घेऊन मराठा आणि वंचित अशी चाचपणी केली, मात्र जरांगेंनी निवडणुका आणि राजकारणात न पडता आंदोलनाची भूमिका घेतली, त्यामुळे तो मुद्दाही फिसकटला। त्यानंतरच्या काळात मात्र वंचित बहुजन आघाडीने ओबीसी समाज घटकाला सोबत घेण्याचा प्रयत्न केला। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप म्हणजे ओबीसींवरील अन्याय असल्याचं सांगत त्या विरोधात सतत आवाज उठवण्याचं काम वंचितने केलं। गावगाड्यातील ओबीसी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहेत। हे सगळं सुरू असताना वंचितने मध्येच काँग्रेससोबत आघाडी केली। सुरुवातीला नांदेड जिल्ह्यात या आघाडीची घोषणा देखील झाली, मात्र जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी झाली। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीआधी वंचितने महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी प्राथमिक चर्चा सुरू केल्या। 4 जागा वंचितला सोडण्यात येणार असं बोललं गेलं, पण तेही शक्य झालं नाही। ठाकरे पवारांना वंचितचा वापर घराणेशाही वाचवण्यासाठी करायचा होता। त्यांची घराणेशाही वाचवण्यास आम्ही नकार दिलाय असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं। ओबीसींच्या ताटातलं आरक्षण हिरावून घेतलं जातंय असा आरोप करत ओबीसींना आपलंसं करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न दिसून येतोय। विधानसभा निवडणुकीत ओबीसी मतांचं ध्रुवीकरण करण्यात भाजपने यश मिळवलं होतं। जुन्या माधव पॅटर्नला सोबत घेऊन मायक्रो ओबीसी मतांची सांगड बांधली गेली। याची मोठी मदत भाजपला विधानसभा निवडणुकीत झाली। त्यामुळे बऱ्यापैकी भाजपकडे झुकलेला ओबीसी मतदार वंचितला कितपत साथ देतोय यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतलं यश अवलंबून असेल। दुसरीकडे पाहायचं झाल्यास वंचित बहुजन आघाडीचा पारंपरिक मतदार शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो। मुस्लिम आणि पूर्वस्पृश्य समाज घटकांची मतं शहरात एकवटली आहेत। त्यामुळे मुस्लिमांना सोबत घेणं मागच्या निवडणुकीच्या आकडेवारीनुसार तरी वंचितला फायद्याचं ठरलंय। असं असताना ग्रामीण भागातील ओबीसी समाज वंचित बहुजन आघाडीपेक्षा भाजप आणि महायुतीकडे अधिक संख्येने असल्याचं गत निवडणुकीच्या मध्ये दिसून आलंय। लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं होतं तेव्हा वंचितने जाहीर पाठिंबा दिलेला। लक्ष्मण हाकेंनी आंबेडकरांच्या सांगण्यावरनं उपोषण सोडलं। त्यामुळे लक्ष्मण हाकेंची आणि वंचितची भूमिका एक दिसतीये।
बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाला बाजूला ठेवून ओबीसी आणि दलित मतांवर भिस्त असलेली दिसते। मात्र पक्षीय पाठबळ नसल्यामुळे लक्ष्मण हाकेंना मर्यादा असल्याचं बोललं जाते। मधल्या काळात भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर खलबत झाली। भटक्या विमुक्त समाजाची राज्यस्तरीय अधिवेशनं पार पडली। या मेळावे आणि अधिवेशनांना प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित राहून पाठिंबाही जाहीर केलेला। लक्ष्मण हाकेंची देखील उपस्थिती होती। त्यामुळे भटके विमुक्त अधिक ओबीसी अधिक वंचित बहुजन आघाडी अशी मोठ बांधण्यावर भर दिला गेला। मधल्या काळात आदिवासी संघटनांना सोबत घेऊन तिसरी आघाडी देण्याचा पर्याय वंचितने निवडला होता, मात्र त्याला यश आलं नाही। सध्या तरी ओबीसी भटके आणि दलित मतांवरच वंचितची भीस्त दिसून येते। राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मतदार वर्ग दिसून येतोय। सगळ्याच पक्षांनी ताकद लावली आहे। असं असताना ओबीसी मतदार वंचितच्या मागे गेला तर राजकारणातली गणितं बदललेली असतील यात शंका नाही। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि लगावतीला जरूर सबस्क्राईब करा।